नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्स कट शिवण्याबद्दल ज्या स्टेप असतात त्या समजून घेऊया आणि डीपनेक गळ्याबद्दल सुद्धा माहिती घेऊया. शेवटच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता हे प्रिन्स कटचं ब्लाऊज आपण कटिंग करून घेतलेलं आहे 36 छातीचं. मागचा व्हिडिओ पेपर पॅटर्नचा टाकलेला आहे आणि हा तोच पेपर पॅटर्न ठेवून आणि कटिंग केलेला आहे. मग आता शिवण बघूया. याचं शिवण बघताना आपण अर्धा इंचच्या अंतरावर शिवण केलं आहे आणि जर आपण शिवण करता करता पुढे येत असतो तेव्हा अर्धा इंच शिलाई म्हणजे उरलेला आहे एक्स्ट्रा कपडा तो कापून घ्यायचा आहे. तिथल्या तिथंच कापायचं आहे, पुढे कापायचा नाही. आता या पद्धतीने आपली कप साईज आलेली. किती मोठी छाती असली तरी आपल्या प्रिन्स कट व्यवस्थित बसतो. तर आता हे शिवण करताना याच पद्धतीने शिवण करायचं. आपण गोल आकारात कापलेलं आहे ब्लाऊज, तर गोल आकारातच शिवण करायचं आहे. आता इथं एक्स्ट्रा आपण कापून घेतलेलं आहे आणि मग जोडून घेऊया. जोडताना सुद्धा गोल आकारातच जोडायचं आहे. फक्त आपण खालच्या बाजूने काय करणार आहे, थोडंसं तिरपं घ्या, 5 इंच असं तिरपं घ्या, म्हणजे आपलं जी कप साईज असते तो कप साईजमध्ये व्यवस्थित पडतो. या पद्धतीने आपली कप साईज आलेली आहे. आता योगपट्टी जोडूया. योगपट्टी जोडताना आपण नेहमीप्रमाणे जोडत असतो. या पद्धतीने आपण खाली ब्लाऊज पीसचा कपडा ठेवला आहे, वरच्या बाजूने अस्तरचा कपडा ठेवला आहे. मग टीप घालून घेऊया. अर्धा इंचच्याच अंतरावर टीप घालायची प्रत्येक शिवणाच्या. या स्टेपमध्ये तुम्ही जर या पद्धतीने शिवण केलं तर ब्लाऊज आपली फिनिशिंगही वाढते आणि ब्लाऊज कस्टमरला आवडतं. आणि कुठेही म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर काही काही कपडा सटकतो. या पद्धतीने जर शिवण केलं तर कपडा सटकत नाही. तर आपण हा मधला भाग काढून घेतलेला आहे. आता या बाजूने जास्त आलेला आहे, मग तो कापून घ्यायचा आहे. पुढच्या बाजूने थोडासा असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे. मग दाबटीप घालून घ्यायची खालच्या बाजूने सुद्धा. नवीन बघणारे असतील, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अगदी सोप्या पद्धतीत ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे आणि शिवणसुद्धा दाखवले. आपल्या या पद्धतीने कप साईज प्रिन्स कटचा योगपट्टीचा प्रिन्स कट आलेला आहे. हे बघू शकता. किती मोठी कप साईज असली तरी प्रॉपर बसते. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. आणि कुठे तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो हे पण मला कमेंट्समध्ये कळवा, म्हणजे त्याबद्दल व्हिडिओ तयार करता येईल मला. तर या पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीत प्रिन्स कटचं शिवण बघितलं आहे. नंतर डीपनेक गळ्याचं शिवण बघूया. डीपनेक गळा शिवण करताना आता इथं 3 इंच 4 इंच आवडीनुसार ही मागची पट्टी घ्यायची असते. आता इथं मी डीपनेक गळ्यासाठी हे माप 4 किंवा 3.5 इंच घ्यायचं आहे आडव्या बाजूने, म्हणजे आपला डीपनेक गळा प्रॉपर बसतो. आणि शोल्डर फक्त कधी म्हणजे छातीनुसार शोल्डर घ्यायचं असतं. आता हे 36 छातीचं आहे, मग आपण 2.25 घेतलेलं आहे. आणि 38 असेल तर 2.5 घ्यायचं आहे आणि 32-36 असेल तर 2च घ्यायचं आहे. या पद्धतीने हे शोल्डरचं माप घ्यायचं आहे. आता हा अस्तरचा कपडा वरच्या बाजूने ठेवून घेतला आहे. आपण काय करणार, पलटी करणार आहे. पलटी करण्यासाठी वरच्या बाजूने अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे. मध्ये टीप घालून घ्यायची 5 नंबरची. टीप घातल्यानंतर गळ्याला पूर्ण टीप घालून घ्यायची आहे. या पद्धतीने डीपनेक गळ्याचं शिवण केलं तर अगदी कमी वेळेत आणि सुंदर असं ब्लाऊज तयार होतं आहे. आता ही जी मध्ये टीप घातली ती काढून घ्यायची. काढून घेतल्यानंतर आपण हा अस्तरचा कपडा वरच्या बाजूने घेतला आहे, तो आतल्या बाजूने जाईल, म्हणजे पलटी करून घ्यायचा आहे. या पद्धतीने पलटी करून घेतला आहे. नंतर शिलाई मारूनही आपला गळा तयार होतो. अगदी सोपी आणि कमी वेळेत. आणि ज्यांना पायपिंग येत नसेल त्यांनी या पद्धतीने पलटीचा गळा टाकला तरी चालतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.